आणि यानंतर थेट जाऊयात सुनील तटकरे सध्या बोलतायत। नाही, त्या दिवशीचा भाषणाचा कॉन्टेक्स्ट जर का तुम्ही पाहिला तर ते संख्या तेवढी फक्त घेतली गेली। त्याच्या अगोदर जे काय बोलले होते किंवा त्याच्या अगोदरचा नंतर जे काय बोलले होते त्याचा त्याच्यामध्ये काय कुठे अंतर्भाव झाला नाही। त्यानंतर परवा जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे परवा रात्री नागपूरला सुद्धा बैठक झाली। एक सर्वसाधारणपणाने काय सूत्र असावं या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी झाली। आज त्याच अनुषंगाने पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही बसलो होतो त्यावेळेला या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। प्रामुख्याने आम्हाला आता गणरायाचं आगमन होत असल्यामुळे काही काळ काही दिवस ही जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल। त्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाला काय कार्यक्रम देता येतील, पक्षाचे विविध सेल आहेत, युवक युवती विद्यार्थी महिला इतर या सर्वांना सुद्धा काय काम द्यावं लागेल याच विषयाचं चर्चा आज आम्ही त्या ठिकाणी करत होतो। ज्या ठिकाणी आपली 60 जागांच्या आसपास तुमची मागणी आहे अशी परिस्थिती की अजितदादा स्वतः मांडतात। नाही, मी तेच उत्तर दिलं। 60 जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता। बोलण्याचा मधीत अर्थ असा होता की 54 जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या, त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत काही इतर जे काही जोडलेले आहेत ती 60च्या आसपास संख्या आहे, ते धरून तुम्ही पुढे चला असा त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होता। अगोदर तुम्ही 90च्या वरती प्रामुख्यानं जेवढ्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जागा मिळतील तेवढ्या प्रकारे आम्हाला मिळायला पाहिजेत अशी भूमिका होती। विधानसभेला अशाच पद्धतीची ही भूमिका असणार आहे। असं आहे, लोकसभेच्या वेळेचं सूत्र मी आपल्याला सांगितलं की त्यावेळेला सिटिंगचं सूत्र होतं। स्वाभाविकपणाने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2019लाच आलेल्या जागा 4 होत्या। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला निवडणूक एकत्रित लढलेलं होतं। त्यांना यश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये मिळालं होतं। स्वाभाविकपणाने त्यांच्या सिटिंग आमदारांच्या खासदारांची संख्याही मोठी त्या ठिकाणी होती, त्यामुळे ते सूत्र होतं। आता यावेळेला सुद्धा आम्ही ज्यावेळेला परवा बसलो त्यावेळेला प्राथमिक एक ठरवलं आहे की निवडून येण्याची क्षमता असणं हा सुद्धा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये असावा असं परवाच्या एकंदरीत बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे। आजच्या बैठकीत जागा वाटपावरती निश्चित चर्चा झालेली आहे का? कारण छगन भुजबळ हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते। मी मगाशीच सांगितलं आपल्याला की आज आम्ही वेगवेगळ्या विषयांच्यावरती चर्चा केली आणि काय विषयांच्यावरती चर्चा केली ते मी मगाशी आपल्याला या ठिकाणी सांगितलं। यापेक्षा काही वेगळ्या विषयांच्यावरती चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही। सर, रविवारी महाविकास आघाडीचं एक आंदोलन पार पडलं, जोडे मारो आंदोलन। त्याला धरून अजित पवारांनी विरोधकांना आव्हान केलंय की हिंमत असेल तर समोर येऊन जोडे मारून दाखवा। एक असं आहे की काल बारामतीच्या कार्यक्रमामध्ये तो सुद्धा एक पासिंग कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी होता, आपण पाहू शकता बारामतीचं त्यांचं भाषण। आणि आम्हाला सुद्धा हेच असं वाटलं की ज्यावेळेला माननीय पंतप्रधान महोदयांनी या बाबतीमध्ये माफी मागितली, माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि सर्वांनीच देवेंद्रजींनी, त्यावेळेला अशा पैचं खरं तर हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं की ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील, काँग्रेसचे नेते असतील एकत्रितपणाने येतात आणि कोणाच्या नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारतात, हे सुद्धा काही राजकीयदृष्ट्या जी संस्कृती महाराष्ट्राची आहे त्याला उचित आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत। विधानसभेसाठी तुम्ही 90वर जागा तुम्ही मागितल्या होत्या, परंतु आता तुम्ही 60 पर्यंत जागा कोणी सांगितलं 60 वरती कबूल केले? मगापासून मी वारंवार या विषयावरती बोलतच आलो आणि 90चा आकडा सुद्धा कुठे बोलण्यामध्ये आला असंही नाही। म्हणून मी मगाशीच सांगितलंय, आपण तेच प्रश्न वारंवार विचारल्याच्या नंतर त्याचीच दुरुस्त होईल। माझं उत्तर देऊन झालेलं आहे त्या प्रश्नावर। भाजपकडून छगन भुजबळ बैठकीला उपस्थित जीवावरती अजित पवारांनी पक्ष चोरला। संजय राऊत असं म्हणतात की मोदी शहांच्या जीवावरती अजित पवारांनी काकांचा पक्ष। संजय राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या भाषा वगैरे करायला लागलेत। फार गांभीर्य घेणारा इतपत संजय राऊत आता राजकीय दृष्ट्या राहिलेत असं मला स्वतःला काय वाटतं। छगन भुजबळ बैठकीला भाजपकडून वारंवार टीका भाजप पहला फेज आपका जनसम्मान यात्रा खत्म हुआ, सीट बंटवारे को लेकर भी क्या बातचीत हुई आज? देखिए, जनसम्मान यात्रा का पहला एक फेज़ यहाँ पे कल हो गया है, दूसरा फेज़ हम इमीडिएट शुरू करने जा रहे हैं। गणपति फेस्टिवल के लिए थोड़ा सा ब्रेक वहाँ पे हो जाएगा, तभी पार्टी की एक्टिविटी कहीं खंड न हो जाए इसकी जिम्मेदारी, इसकी प्रिकॉशन हम सब वहाँ पे लेके जा रहे हैं। सीटों के बंटवारे के लिए 2 दिन पहले ही नागपुर में सीएम के रेसिडेंस पर शिंदे साहब थे, देवेंद्र जी थे, बावनकुळे साहब थे, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, प्रफुल्ल भाई, मैं भी वहाँ पे बैठे थे।
हम कुछ प्राथमिक चर्चा वहाँ पे की है, वो दौरान लेकर हम वहाँ पे चर्चा करते जा रहे हैं। सर एनसीपी का एक बड़ा वोट बैंक मुस्लिम वोट बैंक भी है, लेकिन आपके ही साथी दल है बीजेपी के विधायक सरेआम कहते कि मस्जिद में घुसकर मारेंगे। क्या आप लोग चाहेंगे कि बीजेपी जो सर्वोच्च नेता है समझाए विधायक को? बिल्कुल इस बात की मैं निंदा करता हूँ। कोई भी विधायक, कोई भी पार्टी के संविधान के तौर पर ही उन्होंने बात करनी चाहिए। किसी की व्यक्तिगत स्वरूप से कुछ बात करनी है तो कर सकते हैं, लेकिन किसी धर्म की आलोचना करना ये ठीक बात नहीं है। मैं उसकी निंदा करता हूँ। सर आपको लग रहा है सर इससे नुकसान उठाना पड़ सकता है? देखिए मैंने बोला ना, जब व्हेन आई कंडेम दैट स्टेटमेंट देन व्हाई यू आर आस्किंग मोर, आई फ्लॅटली सेड ये बात अच्छी नहीं है। जे वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे ते वक्तव्य अत्यंत योग्य आहे, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। शक्ती कायद्यासंदर्भात योग्य आहे, अयोग्य आहे, अयोग्य आहे बोलण्याच्या याच्यामध्ये झालं असलं कदाचित। नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य अत्यंत अयोग्य आहे, चुकीचं आहे, त्याचा मी निषेध करतो। शेवटी हा देश संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालतो। सर्वधर्म समभाव ही देशाची मूळ कल्पना गेल्या अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी करतो। मतमतांतर असू शकतात, विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, या पद्धतीचे वक्तव्य करणं हे अनुचित आहे। शक्ती कायदा मंजूर व्हावा नाही, मला कल्पना नाही, कारण आज या विषयाच्या वरती मी काय अधिकृत माहिती घेऊ शकलो नाही। जेव्हा केव्हा सुनावणी असेल त्यावेळेला आम्ही नक्कीच आमच्या ज्येष्ठ वकिलांच्या सह युक्तिवादासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहोत। धन्यवाद। तर जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।